शिवाजी महाराजांसारखी दाढी राखणं, कपाळाला चंदरकोर लावणं ही हल्लीची रीत झाली आहे. चांगली गोष्ट आहे, पण केवळ बाह्य अंगाने महाराज बनण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा अंतरंगात महाराजांचे विचार, महाराजांची शिकवण भिनवून घेतली तर ती महाराजांसाठी खरी आदरांजली ठरेल. उत्सव, मिरवणुका यासाठी महाराजांनी कधीच जन्म घेतला नव्हता, कधीच नाही. त्यामुळे महाराजांच्या जन्माविषयी चर्चा करण्यापेक्षा उभा जन्म, महाराजांनी ज्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतलं त्या कार्याची प्रेरणा घेतली तर ती खरी शिवजयंती साजरी होईल. आज आपण बघत आहोत शिवजयंती आज आहे 19 फेब्रुवारी, परंतु लोक शिवजयंती साजरी करण्यासाठी किती उत्साह दाखवतात. चांगली गोष्ट आहे, परंतु त्याचबरोबर लोकांचा विचारही, आजारी माणूस असले कधी कुणाचा विचार करत नाहीत. गाड्यांचा जोरजोरात आवाज करतात, गाड्या स्पीडनं चालवतात, परंतु यामध्ये कुणाला जीवितहानी होऊ शकते याचा कोणीही विचार करत नाहीत. शिवाजी महाराजांची जयंती उत्साह साजरे करण्यासाठी लोक कुणाचाही विचार करत नाहीत, आजारी व्यक्तीचा विचार करत नाहीत. आपण आपल्यामध्ये थोडे थोडे तर बदल नक्कीच घडवू शकतो. त्यामुळे सुरुवात करा शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करण्याची. श्री संत सद्गुरू बाळूमामाच्या नावाने चांग भलं. सर्वांना माझ्याकडून शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बोला जय शिवराय.